राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये बिलिंग प्रक्रियेसाठी सुरू करण्यात आलेल्या नसती वाहतूक धोरणाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. या धोरणामुळे कागदपत्रांची हालचाल अधिक पारदर्शक होण्यास मदत होणार असून संबंधित कामकाजावरही नियंत्रण राहणार आहे. मात्र केवळ नसती वाहतुकीची नोंद ठेवून उपयोग नसून प्रत्येक टप्प्यासाठी निश्चित कालमर्यादा ठरवणे तितकेच आवश्यक असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी व्यक्त केले आहे. नमस्कार. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामध्ये एका ठेकेदाराने एक्झिक्युटिव्हच्या परस्पर सह्या करून 13 कामांची बिले परस्पर काढल्याची काल पत्रकार परिषदेतील माहिती जिल्हा परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष प्रमोदजी कामत साहेब यांनी माहिती दिली आणि हा घोटाळा हा अपार कशा पद्धतीने झाला या संदर्भात देखील माहिती दिली. परंतु हे करत असताना काही गोष्टींची उत्तरे ही अद्यापही अनुत्तरितच राहिली आहेत आणि या गोष्टींवर आज प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून करत आहे. मुळात जो जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा जो अभिलेख होता, जी बिलं होती ही जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा अभिलेख होता, तो ठेकेदारांपर्यंत गेला कसा? याचाच अर्थ ठेकेदार ही जिल्हा परिषदेमध्ये बिलं फिरवतात ही जी प्रथा चालू आहे ही पूर्वीपासून चालू आहे. ही प्रथा पूर्वी चालू झाली कशी आणि ती अद्यापही जर चालू राहणार असेल तर त्यावर तुम्ही कोणती भूमिका घेणार आहात? या प्रेसमध्ये सन्माननीय अध्यक्षांनी म्हटलंय की याच्यानंतर जी कर्मचारीच बिलं फिरवणार आहात या गोष्टीचं एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी खरोखरच स्वागत करत आहे. परंतु अशा पद्धतीने जर यापुढे कर्मचारीच जर संपूर्ण बिलिंग यंत्रणा हाताळणार असतील तर एका कर्मचाऱ्याच्या टेबलावर एखादं बिल हे किती काळ प्रलंबित राहणार आहे याचा टाइम बॉन्ड, याचा पिरियड तुम्ही देणं आवश्यक आहे आणि तशा सूचना या आपल्या माध्यमातून देण्यात आल्या पाहिजेत. नाहीतर या कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीनं अजून भ्रष्टाचार करण्याची संधी ही आपल्या माध्यमातून मिळेल अशी भीती आम्हाला वाटू लागली आहे. कारण जर कर्मचारी आपल्या त्याच्या डेस्कवर जर आठवडा 15 दिवस महिनाभर जर एखादी फाईल प्रलंबित ठेवू लागतील तर अशा पद्धतीचं ठेकेदारांवर सुद्धा अन्याय एका प्रकारे केला जाईल अशा पद्धतीची भीती आज निर्माण झालेली आहे. दुसरा विषय, जर एखाद्या कर्मचाऱ्याने त्याला जो ठराविक काळ तुम्ही दिला जाणार आहात त्या काळापेक्षा जर जास्त काळ त्याच्या टेबलवर ती फाईल राहिली तर जशी आपण ठेकेदाराला मुदतीत तुम्ही काम केलं नाही तर त्याच्यावर ज्या पद्धतीने दंड आकारता त्या पद्धतीने त्या कर्मचाऱ्यावर दंड आकारणी होणं गरजेचं आहे. तरच ज्या पद्धतीची सुसूत्रता आणि पारदर्शी कारभार आपण या बांधकाम विभागाच्या या सगळ्या देयक प्रणालीमध्ये आणत आहात त्या पद्धतीचा कारभार हा दिसायला मिळेल. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर सुद्धा दंड आकारणी होणं गरजेचं आहे. तिसरा विषय आहे, ऑनलाईन बिलिंग करत असताना जर एक्झिक्युटिव्हच्या खोट्या सह्या मारल्या गेल्या असतील परंतु त्या ई बिलिंगला मंजूर कशा झाल्या याचा सुद्धा शोध जिल्हा परिषद प्रशासनाने घेण्यात गरजेचं आहे. की हा फक्त जो काही अपार आहे हा 13 कामांपुरतीच आहे की अजूनही कित्येक बिलं अशी काढण्यात आलेली आहे. माझा स्पष्ट आरोप आहे की हा फक्त 13 कामांपुरताच विषय नाही तर अजूनही कित्येक बिलं काढली गेलेली आहेत परंतु ती पटलावर जाणीवपूर्वक आणली गेलेली नाहीत. याचा सुद्धा शोध हा जिल्हा परिषदेने घेणे आवश्यक आहे. या मीडियाच्या माध्यमातून माझी सन्माननीय अध्यक्षांना एकच विनंती आहे की ह्या गोष्टीकडे, ह्या घटनेकडे एक अपवाद म्हणून नाही तर एक डोळसपणे बघण्याची गरज आहे की सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची जी सिस्टीम आहे, जी यंत्रणा आहे ती यंत्रणा कशी सदोष झालेली आहे. ती सदोष यंत्रणा सुधारण्याची संधी, एक चांगली संधी आपल्याकडे आलेली आहे. आपण अध्यक्ष म्हणून ज्यावेळी पदग्रहण केलेलं आहे आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी या घटनेकडे डोळसपणे बघून जी गेल्या 2-2.5 वर्षात यंत्रणा सदोष झालेली आहे ती यंत्रणा आपल्याला सुधारण्याची एक नामी संधी आपल्याला या घटनेमुळे आलेली आहे. दुसरी गोष्ट की हा एक अपहार आहे तो एक छोटाच अपहार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये मागील 2 ते 2.5 वर्षामध्ये मोठमोठे अपहार झालेले आहेत. एक देवगडमध्ये झालेला पंचायत समितीमध्ये बोगस शिक्षक दाखवून जो काही 2 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे. तदनंतर जो शिक्षण विभाग जिल्हा परिषद शिक्षण वॉटर प्युरिफायरचा घोटाळा झालेला आहे याच्यामध्ये
कोट्यवधी रुपये जिल्हा परिषदेचे हे गिळंकृत करण्यात आलेले आहेत. त्याची वसुली अद्यापपर्यंत झालेली नाही. माझी विनंती आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्यांना की ह्या ज्या काही अपहार झालेल्या आहेत याच्या चौकशा पूर्ण झालेल्या आहेत, यांच्यावर एफआयआर झालेली आहे, परंतु याची वसुली झालेली नाही. तर ती वसुली होण्यासाठी आपण आवश्यक ती कार्यवाही करावी अशा पद्धतीचं आवाहन मी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष व सर्व सदस्यांना करतोय. आणि ज्या गोष्टीमुळे ही संपूर्ण सदोष यंत्रणा आपण डोळसपणे त्याच्यावरती पाहाल आणि यंत्रणा सुधारण्याची एक नामी संधी जी मिळालेली आहे त्याचे प्रयत्न आपण सुरू कराल अशी एक आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राईब करा.